हाय गाईज, वेलकम. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहोत अल्पकालीन वित्त आणि खेळत्या भांडवलाचे व्यवस्थापन यामधील अल्पकालीन वित्त पुरवठ्याचे स्रोत. कोणत्याही व्यवसाय संस्थेला अल्पमुदतीचा वित्त स्रोत जो आहे तो कार्यकारी भांडवलाच्या आवश्यकतेशी संबंधित असलेला दिसून येतो. म्हणून कार्यरत भांडवलाचा सतत प्रवाह राखणे महत्त्वाचे आहे, कारण कार्यकारी भांडवल ही व्यवसायाची जीवनरेषा आहे. वेतन, कच्चा माल, उपकरणे खरेदी, विपणन, जाहिरात आणि सामान्य खर्चासाठी कार्यशील भांडवल आवश्यक असते. बघा, ज्यावेळेस अशा प्रकारच्या भांडवलाची आवश्यकता असते आणि त्या गरजा भागविण्यासाठी दोन प्रकारचे वित्त त्या व्यवसायासाठी आवश्यक असतात. मग त्यामध्ये फर्स्ट आहे अल्पमुदतीसाठी वित्त पुरवठा, ज्यात व्यापार पत, रोख पत, अधिविकर्ष, बँक कर्ज अशा अल्पमुदतीसाठी आवश्यक असणाऱ्या वित्ताचा समावेश होतो. तर सेकंड जे आहे दीर्घ मुदतीसाठी वित्त पुरवठा, समभाग करार आणि बंधपत्र यांचा समावेश यात केला जातो. तर बघा, अल्प मुदतीचे जे काही वित्त आहे त्याचे आपल्याला उद्दिष्ट या ठिकाणी सांगता येईल की व्यवसायाचे जे काही दैनंदिन होणारे खर्च आहे ते भागविण्यासाठी आपल्याला वित्त पुरवठ्याची आवश्यकता असते. कच्चा माल आणि तयार वस्तूंचा साठा ठेवणे, त्याच पद्धतीने कर्जाच्या आधारे वस्तूची विक्री करणे आणि कर्जदारांकडून पैसे गोळा करणे हे प्रामुख्याने आपल्याला अल्प मुदतीच्या वित्ताची उद्दिष्टे सांगता येते. तर बघा, अल्पकालीन वित्त पुरवठा जो आहे त्याचे स्रोत आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करता येतील. बघा, त्यामध्ये फर्स्ट आहे व्यापारी कर्ज, बँक क्रेडिट, ग्राहक ॲडव्हान्स, इन्स्टॉलमेंट क्रेडिट, येणे असलेल्या खात्यावर बँकेकडून कर्ज आणि वाणिज्यिक दस्तऐवज यांचा समावेश झालेला दिसून येतो. फर्स्ट वित्तीय स्रोत आहे व्यापारी कर्ज, त्यालाच व्यापारी पत असंही म्हटलं जातं. बघा, उत्पादक आणि व्यापाऱ्यांना कच्चा माल, तयार वस्तू साधारणतः 30 ते 90 दिवसापर्यंतचा पुरवठा करण्यासाठी दिलेली ही एक पत असते. याच्यामध्ये वस्तू वितरित केल्या जातात, परंतु जो कर्जाचा कालावधी आहे त्याची समाप्ती होईपर्यंत जे तात्काळ देय आहे ते देईपर्यंत त्या पैशांची असलेली जी काही प्रतीक्षा आहे तिला आपण व्यापारी पत असं म्हणू शकतो. बघा, व्यापारी कर्ज म्हणजे पुरवठादार आणि व्यापारी ग्राहक यांच्यामध्ये एक आर्थिक करार झालेला असतो की ज्यामुळे पुरवठादार नंतर पैसे परत देण्यासह जे काही साहित्य किंवा तयार वस्तू देण्याची सहमती देत असतात. बघा, हे पुरवठादार आणि खरेदीदार दोघांनाही त्या ठिकाणी बरेच फायदे दिलेले असतात. एका ताळेबंद खात्यावरती बघा व्यापारी कर्ज देय असलेली खाते म्हणून ते नोंदविले जाते. तर याचे आपल्याला काही फायदे या ठिकाणी स्पष्ट करता येतील. बघा, खरेदीदाराचा मुख्य फायदा असा आहे की कंपनीला खरेदीची जी रक्कम आहे ती द्यावी लागत नाही. इतर भांडवलाच्या गरजा भागविण्यासाठी अल्पमुदतीत त्याची रोख रक्कम जी आहे ती राखून ठेवली जाते. थोड्या काळासाठी खरेदीवर देय देण्यास त्या ठिकाणी उशीर करून किंवा कंपनी पैसे परत देण्याची योजना आखत असताना आपल्याला त्वरित रोख गरजा काळजीपूर्वक आपण त्या ठिकाणी पूर्ण करू शकतो. त्यानंतर बघा, नेक्स्ट आहे त्वरित भरपाई. ज्याप्रमाणे त्वरित गरजा जेव्हा ग्राहकांकडून क्रेडिट कार्डवर उपलब्ध असतात आणि रोख रक्कम उपलब्ध नसते, तसेच व्यावसायिकांना अशा वस्तूची जर आवश्यकता असेल की ज्यात यादी आणि पुरवठा पुन्हा भरणं त्या ठिकाणी समाविष्ट केलेलं असतं. जर एखाद्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादनाची मागणी असेल आणि हातामध्ये जर त्यावेळेस जो रोख येणारा पैसा आहे तो कमी असेल, तर उत्पादनामध्ये वापरण्यासाठीचा जो काही कच्चा माल आहे त्याची खरेदी करण्यासाठी असेल तर त्यामध्ये व्यापारी खाते त्याला आवश्यक असतं. थोडक्यात काय की व्यापार खाते व्यवसाय जे आहे त्यामध्ये कामाच्या कामगिरीतील जो काही विलंब होत असतो किंवा दिरंगाई होत असते ती टाळण्याच्या ठिकाणी मदत झालेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर नेक्स्ट आहे अधिक व्यवसाय. तर बघा, जर एखादा पुरवठादार जो आहे त्याच्या खात्यावर खरेदी देत असेल तर पुरवठादारास जे काही देय रक्कम आहे ती नंतर देता येते. म्हणजे लवचिक एखादा व्यवसाय आहे त्याच्या लवचिकतेमुळे दिलेल्या परिस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी करण्याची जर त्या व्यावसायिकाला आवश्यकता वाटली तर जो खर्च आहे तो तुलनेने कमी असेल आणि खरेदीदाराला कमी किमतीचा फायदा
घ्यावयाचा असेल तर या व्यापारी कर्जाच्या माध्यमातून त्या ठिकाणी घेता येतो. त्यानंतर नेक्स्ट आहे वाढीव महसूल आणि उच्च मार्जिन. बघा, व्यापारी कर्ज जे आहे ते कर्जदारांना त्याच्या शेवटच्या ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात मालाचा साठा ऑर्डर मिळविण्यासाठी आणि मोठ्या प्रमाणात जो काही अर्थव्यवस्थेचा लाभ आहे ती घेण्यास याच्या माध्यमातून परवानगी दिली जाते. मोठ्या प्रमाणात मालाचा साठा खरेदी केल्यामुळे मोठ्या सवलतीसह ही जी अतिरिक्त तरलता जी आहे व्यवसायाची, त्याच पद्धतीने व्यवसायाची आर्थिक उलाढाल आणि ती पण अधिक मार्जिनसह त्या ठिकाणी सक्षम करणं शक्य होतं. नेक्स्ट आहे बघा पुरवठादारांचे विविध नेटवर्क. बघा, उत्पादक, व्यापारी, वितरक वाढत्या जागतिक बाजारपेठेत काम करतात आणि जोखीम कमी करण्याच्या दृष्टिकोनातून एक संरचना प्रणाली त्या ठिकाणी तयार केली जाते. या प्रणालीमध्ये वित्त पुरवठा करण्याची क्षमता सुधारल्यामुळे व्यवसाय जे आहे मालकांना तसेच त्यांचे जे काही पुरवठादार आहे यांमध्ये जे काही नेटवर्क आहे त्या नेटवर्कमध्ये विविधता आणण्याची संधी मिळत असते. म्हणजे व्यापारामध्ये वित्त स्पर्धा ज्या ठिकाणी तीव्र करते आणि बाजारपेठेत आणि पुरवठा साखळीमध्ये कार्यक्षमता वाढवते, ज्यामुळे सुरक्षित जी काही चौकट आहे व्यापाराची ती तयार होण्यास त्या ठिकाणी मदत होत असते. नेक्स्ट आहे गुंतवणूक. व्यापार वित्त हा भांडवलाचा एक प्रकार आहे जो केवळ सेवा आणि उत्पादनाच्या ज्या काही सक्रिय पद्धती आहेत त्या सक्रिय व्यापाराशी संबंधित आहे. याचा अर्थ जर आपल्याला समजून घ्यायचा झाला तर आयाम करण्याच्या म्हणजे परिणाम जे आहे ते करण्याच्या आणि निर्यातदाराला व्यवसायासाठी त्याचे जे काही कार्यरत असणारे भांडवल आहे त्या भांडवलामध्ये अडथळा आणण्याची गरज निर्माण होत नाही. म्हणून जो काही रोखीचा प्रवाह आहे तो सहज गतीने वळविता येतो. कंपनी हे करू शकणारे वाढते मूल्य आणि व्यापारासह याचा अर्थ असा की तेच व्यवसाय त्यांच्या भांडवलाचा उपयोग जो आहे तो संभाव्य व्यवसायाला केंद्रित करण्यासाठी किंवा व्यवसाय वाढविण्याचे तंत्र असेल, रणनीती आणि जी काही यंत्रसामग्री लागणार आहे ती यंत्रसामग्रीमध्ये ही गुंतवणूक त्या ठिकाणी करू शकतात. यामुळे जोखीम जी आहे ती कमी करण्यावर लक्ष केंद्रित होतं आणि त्यामुळे व्यवसायाच्या प्रगतीमध्ये वाटचाल होऊ शकते. यानंतर बघा नेक्स्ट आहे दिवाळखोरीची जोखीम कमी. बघा, कर्जदारांकडून देयके आणि आव्हानात्मक जे काही आपण ज्याच्याकडून सावकार आहेत त्याला आपण लेनदार म्हणू शकतो, व्याप्ती कर प्रतिकूल परिणाम त्या ठिकाणी होऊ शकतात. म्हणजे व्यापाराशी संबंधित पत सुधारणा हे दबाव कमी करू शकतात आणि कंपन्यांना या जोखमीमुळे वाढणाऱ्या अडचणींशी सामना करण्यास प्रतिबंधित करतात. कर्जाचे ज्या पद्धतीने फायदे होत असतात त्याच पद्धतीने काही तोटेही सहन करावे लागतात. मग त्यामध्ये फर्स्ट आहे खर्च. बघा, व्यापारी कर्ज जे आहे ते खात्यावर खरेदी करण्याचा विचार आपण ज्यावेळेस करतो त्याला थोडासा खर्च येण्याची शक्यता असते. त्यानंतर नेक्स्ट आहे किंमत. बघा, कोणतंही जे कर्ज आहे ते उत्पादनाप्रमाणेच व्यापार वित्तावर देखील परिणाम करताना आपल्याला दिसून येतं. म्हणूनच विक्रीच्या किंवा व्यवसायाचा जो नफा आहे त्याची मार्जिन समजावून घेणं आवश्यक असतं आणि त्यामुळे व्यापारी वित्त केवळ सुविधांच्याच अंतर्गत केलेले जे काही विशिष्ट व्यापार आहे त्यांच्यावरच आकारला जातो. नफा, मार्जिन आणि खर्च समजला त्या व्यवसाय संस्थेला तर वित्त पुरवठ्याचा खर्च व्यापार खर्चामध्ये बनविला जाऊ शकतो. त्यानंतर बघा नेक्स्ट आहे गुंतागुंत. बघा, उत्पादनाच्या पहिल्या वेळी जो वापरकर्ता आहे व्यापार वित्त सुविधा त्या ठिकाणी समजून घेणं कठीण जातं. परवानगीशिवाय दिलेली जी काही देयके असतात मग त्यामध्ये देयकांची रचना, उपमर्यादा अशा अटींचा समावेश त्या करारामध्ये होण्याची शक्यता असते आणि त्यामुळे यामध्ये गुंतागुंत येऊ शकते. बघा, आपण घेत असलेली जी काही सुविधा आहे आणि बँक किंवा पर्यायी वित्त पुरवठा करीत असताना ज्या काही कराराच्या अटी असतात त्या पूर्णपणे समजावून घेण्यासाठी त्या ठिकाणी गुंतागुंतीची असतात.
त्यानंतर नेक्स्ट आहे वाहतुकीचा धोका. बघा, खरेदी केल्या जाणारं जे काही उत्पादन आहे त्याच्या संबंधित जर आपल्याला चर्चा करायची असेल तर विक्रेता ते खरेदीदाराच्या व्यवस्थापनापर्यंत वस्तूच्या हालचालीशी संबंधित आपल्याला काही धोके जाणवू शकतात. बघा, मालवाहू विमा असेल किंवा वाहतुकीचा त्या ठिकाणी या विम्यामुळे धोका कमी झालेला आपल्याला दिसून येतं. जर खरेदीदार योग्य प्रमाणे वाहतूक जी आहे तिचा विमा उतरवण्यामध्ये जर अपयशी ठरला तर तिथे उत्पादनाचे नुकसान झाल्यास त्या वस्तूच्या जे काही संबंधित खर्च आहे तो त्या ठिकाणी भागविला जाऊ शकत नाही. त्यामुळे यामध्ये वाहतुकीचा धोका आपल्याला असू शकतो. नेक्स्ट आहे चलन जोखीम. बघा, FX आणि एक्सचेंज रेट जे आहे अनिश्चिततेचे असतात, म्हणजे सर्व प्रकारच्या व्यवसायावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो आणि नफा मार्जिन जे आहे त्याच्यावरती थेट परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. मग भविष्यातील तारखेला उत्पादने विकण्यासाठी पक्षांनी प्रवेश केलेले जे काही मूलभूत विक्री करार आहे मग ते संभाव्य परकीय चलन किंवा विनिमय हालचाल असतील तर ते आपल्याला समजून घेणं त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे. अल्प मुदतीच्या वित्तीय स्रोतामध्ये बँक क्रेडिट हा एक स्रोत आहे. त्यामध्ये बघा, व्यापारी बँकांनी अल्प मुदतीसाठी दिलेली ही एक पत असते. ही पत ग्राहकांना एका वेळी किंवा आवश्यक असलेल्या हप्त्यानुसार जेव्हा त्यांना आवश्यक असेल तेव्हा ती दिली जाते. मग यामध्ये बघा, बँक कर्ज, रोख पत, अधिकर्ष असेल, बिल सूट याद्वारे ते मंजूर केले जाते. मग त्यामध्ये बघा, फर्स्ट आहे बँक क्रेडिट कर्ज. तर विशिष्ट कालावधीनंतर परतफेड करण्याजोगं जे काही भांडवल आहे ते बँकेकडून मिळत असतं. बँकेकडून ही विशिष्ट रकमेची आगाऊ रक्कम त्या ठिकाणी घेतली जाते. हे कर्जदाराचं जे काही स्वतंत्र खातं आहे त्याला कर्ज खातं असं म्हणतात, त्यामध्ये जमा केलं जातं. प्रत्यक्षात काढलेली जी काही कर्ज आहे त्याची पर्वा न करता त्याला संपूर्ण कर्जाच्या रकमेवरती व्याज द्यावे लागते. सामान्यतः मालमत्तांच्या सुरक्षिततेविरुद्ध कर्जे दिली जातात. बघा, नेक्स्ट आहे अधिकर्ष. तर या प्रकरणामध्ये जर आपल्याला अधिविकर्ष समजावून घ्यायचं असेल तर बँक खात्याच्या पतपात्रतेवरती आधारित एक निश्चित मर्यादेपर्यंत त्या ठिकाणी खातेधारकास त्याच्या खात्यावरती जी काही शिल्लक राहिलेली रक्कम आहे त्या रकमेपेक्षा जास्त रक्कम त्या ठिकाणी काढता येते. मग अधिविकर्ष सवलत ही फक्त चालू खात्यावरती उपलब्ध असते. अधिकर्ष रकमेवरती व्याज आकारले जाते व ते जे रोखपत जे दर आहे त्याच्यापेक्षा कमी असलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर बघा, सेकंड आहे रोखपत कर्ज. तर अशा प्रकारचे जे काही कर्ज आहे त्यांच्यामध्ये बँका कर्जदारांना सामान्यतः 1 वर्षासाठी किंवा एका मर्यादेपर्यंत पैसे काढू देतात आणि ही मर्यादा जी आहे ती 1 वर्षापासून तर 3 वर्षांपर्यंत वाढवली जाऊ शकते. पत मर्यादेच्या रकमेनुसार त्या ठिकाणी व्याजदर बदललेले आपल्याला दिसून येतात. दुय्यम अग्रिम सुरक्षा स्वीकारून रोखपत त्या ठिकाणी दिलं जातं, म्हणजे प्रत्यक्षात काढलेल्या रकमेवर आणि मंजूर झालेल्या जी काही रक्कम आहे त्या रकमेवर व्याज आकारले जात नाही. त्यानंतर बघा, नेक्स्ट आहे बिले खरेदी व सवलत. बिले खरेदी करणे आणि सवलत देणे हे सर्वात महत्त्वाचे कार्य आहे, ज्यामधून बँक कोणत्याही जे काही सुरक्षा आहे त्याच्याशिवाय कर्ज देते. सध्याच्या वाणिज्य पतपुरवठ्यावर आधारित आहे आणि विक्रेता पत असलेल्या वस्तूंच्या खरेदीदारावर देवाणघेवाणीचे बिल काढते. असे बिल एकतर क्लीन बिल म्हणतात किंवा कागदपत्री बिल असंही त्या ठिकाणी म्हणू शकतो. रेल्वेची पावती यासारख्या वस्तूंच्या शीर्षकाच्या कागदपत्रासह ते त्या ठिकाणी दिलेले असतात. बघा, मागणीनुसार देय असणारी बिले जी आहे ती बँक खरेदी करतात आणि ग्राहकांच्या खात्यात बिलाच्या रकमेवर कमी सूट त्या ठिकाणी दिली जाते. मग बिलाच्या परिपक्वतेवरती बँक देयकाकडून बिल त्या ठिकाणी स्वीकारतो आणि सूट देय नसलेल्या देयकाचा अनादर केल्यास किंवा बँक त्या कनेक्शनवर खर्चासह ग्राहकांकडून बिलाची संपूर्ण रक्कम त्या ठिकाणी वसूल करू शकते. त्यानंतर बघा,
थेट जे वित्त आहे ते नमूद केलेले जे काही नमुने आहेत त्या व्यतिरिक्त सामान्य बँका आणि ग्राहकांना त्यांच्या पतपुरवठ्याकडून पतपत्राद्वारे पत मिळविण्यास त्या ठिकाणी मदत करतात. विनिमय वचनपत्र आणि हुंड्याची जी बिले आहेत ती सूट देऊन पैसे बँक मिळवून देतात. ही कागदपत्रे सवलत म्हणून बँकेसमोर सादर केली जातात. बँक ही कागदपत्रे सूट देते आणि त्यातून सूट ग्राहकांच्या खात्यात जमा करते. सवलतीची रक्कम बिलाच्या कालावधीसाठी व्याज इतकीच असते. त्यानंतर बघा आपल्याला बँक कर्जाचे फायदे या ठिकाणी स्पष्ट करता येतील. त्यामध्ये फर्स्ट आहे कमी व्याजदर. बघा सामान्यतः जर आपण विचार करायचा झाला तर बँक कर्जात स्वस्त व्याजदर असतात. आपण दिलेला जो काही दर व्हेंचर कॅपिटल आहे यासारख्या अन्य प्रकारच्या उच्च व्याज कर्जापेक्षा सवलत असते. बँका कर्ज क्रेडिट कार्ड किंवा अधिविकर्षाच्या तुलनेत कमी व्याजदर आकारतात. त्यानंतर नेक्स्ट आहे लवचिकता. जेव्हा आपली बँक कर्ज प्राप्त होते आणि तेव्हा आपण पैसे कसे खर्च करता यावर बँक नियमांचा एक संच प्रदान करणार नाही. उद्यम भांडवल आणि गुंतवणूकदार जे आहे आपण पैशासह काय करू इच्छिता यावर मर्यादा घालतील. बँका ज्या आहे ते बँक कर्ज आपल्याला योग्य वाटेल तिथे पैसे खर्च करण्यास लवचिकता प्रदान करतात. आपल्याला नवीन उपकरणे खरेदी करण्यासाठी, नवीन बाजारपेठेत प्रवेश करण्यासाठी, नवीन विपणन योजना ज्या आहेत त्या लागू करण्यासाठी भांडवलाची आवश्यकता असेल किंवा नसेल तरी आपण पैसा जो आहे तो कर्जामधून त्या ठिकाणी वापरू शकतो. नेक्स्ट आहे नियंत्रण. आपल्याला बँकेतून कर्ज घेण्यासाठी भाग सोडण्याची गरज नाही. व्हेंचर भांडवलावर गुंतवणूकदार आहेत, विशेषतः आपण त्यांना भाग देणे त्या ठिकाणी आवश्यक असतं. ते या व्यवसायावरती नियंत्रण ठेवू शकतात. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे बँक कर्जांचे तोटे. त्यामध्ये फर्स्ट आहे फायद्याची आवश्यकता असते. बघा जे काही भांडवलदार आहे आणि गुंतवणूकदार जे आहे सहसा फायदेशीर नसलेल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी जोखीम घेतात, परंतु बँकांना कोणताही धोका त्या ठिकाणी होणार नाही. पात्र होण्यासाठी आपली कंपनी सातत्याने फायदेशीर असणे आवश्यक आहे आणि जे बहुतेक स्टार्टअपला त्या ठिकाणी अपात्र ठरलेले आपल्याला दिसून येतात. त्यानंतर नेक्स्ट आहे गुंतागुंत. बँक कर्ज मिळवणे अत्यंत वेळखाऊ आहे. आपल्याला जास्त कागदपत्र जमा करावी लागतात आणि त्याच्या अटी बऱ्याच त्या ठिकाणी क्लिष्ट असलेल्या आपल्याला दिसून येतात. ही प्रक्रिया एकतर जलद होणार नाही. बऱ्याचदा बँकांकडून मंजूर होण्यासाठी आणि पैसे मिळवण्यासाठी कित्येक महिने लागतात. पतपुरवठा करणाऱ्या इतर पर्यायांच्या तुलनेत बँक कर्ज मिळणे त्या ठिकाणी सर्वात अवघड असते. नेक्स्ट आहे दुय्यम. आपला नफा कितीही असला किंवा आपली पतसंस्था कितीही चांगली असो, बँकांना जे काही स्वरूप आहे ते काही प्रमाणात आवश्यक असेल त्या प्रमाणात आपण आपली जी देयके आहेत ती देऊ शकत नाही. या बाबतीत बँकांना त्यांचे संरक्षण करण्याची आवश्यकता असते. बघा अल्पकालीन वित्ताचे स्रोत. त्यामध्ये थर्ड पॉईंट आहे ग्राहकांचे ॲडव्हान्सेस. बघा जेव्हा ऑर्डरचे जे काही मूल्य आहे ते मोठे असते किंवा एखादी ऑर्डर जी आहे ती महाग असते तेव्हा ग्राहकांना त्या ठिकाणी आगाऊ पैसे भरण्याचा आग्रह केला जातो. म्हणजे ग्राहकांकडून केलेली जी काही आगाऊ रक्कम जी आहे ती उत्पादनाच्या किमतीच्या दिशेने त्या ठिकाणी भरणा करण्याचा एक भाग झालेला असते. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला एखादी वस्तू आहे ती महाग असेल, तयार करायची असेल तर त्यासाठी आपल्याला काही ॲडव्हान्स पैसे पेड करावे लागतात. त्यालाच ग्राहक ॲडव्हान्सेस असं म्हटलं जातं. उत्पादन नंतरच्या तारखेला त्या ठिकाणी वितरित केले जाते. जेव्हा वस्तूचा तुटवडा असेल किंवा वस्तूची तातडीची गरज असेल तेव्हा ग्राहक अशा प्रकारची प्रगती करण्यास त्या ठिकाणी सहमत झालेला असतो. एक व्यवसाय फर्म जे आहे ते ग्राहकांच्या प्रगतीच्या मदतीने त्यांच्या अल्पमुदतीच्या गरजा त्या ठिकाणी भागवू शकतात. ग्राहकांचे ॲडव्हान्सेस यामध्ये व्याजमुक्त हा एक पॉईंट आहे.
दिलेली जी काही रक्कम आहे ती व्याजमुक्त आहे, म्हणून आर्थिक ओझे त्या ठिकाणी समाविष्ट न करता निधी उपलब्ध करून दिला जातो. बघा, कोणतीही सुरक्षितता नसते. मूल्य मालमत्ता विना मूल्य राहते, कारण विक्रेत्यास कोणतीही स्थिर सुरक्षा जमा करत नाही, तर परतफेड करण्याची कोणतीही जबाबदारी त्यांनी घेतलेली नाही. त्यानंतर नेक्स्ट आहे परतफेड करण्याच्या कोणत्याही जबाबदाऱ्या नाही. बघा, अगोदर मिळालेले पैसे परत केले जाणार नाही, तर परतफेड करण्याची कोणतीही जबाबदारी त्या ठिकाणी नसते. नेक्स्ट आहे बघा ग्राहकांच्या अडचणी. तर यामध्ये फर्स्ट पॉईंट आहे मर्यादित रक्कम. बघा, प्रगत रक्कम ऑर्डरच्या मूल्याच्या अधीन असते, म्हणजे ज्यावेळेस कर्जदारांना अधिक रकमेची आवश्यकता असू शकते आणि ती आवश्यकता यातून पूर्ण होऊ शकत नाही. नेक्स्ट आहे मर्यादित कालावधी. बघा, ग्राहकांचा आगाऊ कालावधी केवळ वस्तूच्या वितरणापर्यंत आहे आणि त्याचे नूतनीकरण किंवा परतफेड करता येणार नाही. नेक्स्ट आहे डिलिव्हरी न केल्यास दंड आकारणे. जर माल वितरित झाला नाही तर ऑर्डर रद्द होईल आणि व्याजासह आगाऊ रक्कम परत करावी लागेल. यानंतर अल्पकालीन वित्तपुरवठा जो आहे त्याचा नेक्स्ट स्रोत आहे इन्स्टॉलमेंट क्रेडिट. बघा, ही जी व्यवस्था आहे ती टेलिव्हिजन, रेफ्रिजरेटर, कार यासारख्या ग्राहकांच्या वस्तू खरेदीसाठी लोकप्रिय असलेली आपल्याला दिसून येते. अशा प्रकारच्या वस्तूंची डिलिव्हरी मिळवताना फक्त डाऊन पेमेंटच्या स्वरूपात थोडी रक्कम दिली जाते आणि उर्वरित रक्कम अनेक हप्त्यांमध्ये त्या ठिकाणी दिली जाते. इन्स्टॉलमेंट क्रेडिटचे आपल्याला या ठिकाणी काही फायदे सांगता येतील. मालमत्ता ताबडतोब ताब्यात घेणे. बघा, डाऊन पेमेंटच्या सुरुवातीच्या हप्त्याच्या पेमेंटवर मालमत्तेची डिलिव्हरी केली जाते. त्यानंतर नेक्स्ट आहे मालमत्ता आणि उपकरणांचा सोयीस्कर देय रक्कम. बघा, महागड्या मालमत्ता आणि उपकरणे असल्यास अपुऱ्या निधीमुळे खरेदी करता येत नाही आणि हप्त्याच्या मार्गाने सोयीस्करपणे खरेदी करणं शक्य नसतं. त्यानंतर बघा नेक्स्ट आहे व्यवसायाचा विस्तार आणि आधुनिकीकरण सुलभ होते. जेव्हा हप्त्यामध्ये पैसे देण्याची सुविधा उपलब्ध असते तेव्हा व्यावसायिक कंपन्यांना आवश्यक असणे व मशीन खरेदी करणे परवडते. इन्स्टॉलमेंट क्रेडिटलाच भाडेपट्टे करार असं म्हटलं जातं. त्याचे काही तोटे आपल्याला स्पष्ट करता येतील. त्यामध्ये फर्स्ट आहे वचनबद्ध खर्च. हप्त्यांद्वारे पैसे देणे म्हणजे व्यवसायातील नफा किंवा तोटा विचार न करता भरपाई करण्याची वचनबद्धता होय. त्यानंतर बघा नेक्स्ट आहे व्याज देण्याचे बंधन. अनिवार्य व्याजाचे पैसे देणे. साधारणपणे विक्रेते जास्त व्याज घेतात. डिफॉल्टच्या बाबतीमध्ये अतिरिक्त भाग विक्रेते काही वेळा दंड किंवा अतिरिक्त व्याज स्वरूपात कठोर अटी लादताना आपल्याला दिसून येतात. त्यानंतर लास्ट पॉईंट आहे रोख रक्कम वाहवत नाही. हप्त्याची पत मालमत्ता किंवा उपकरणे खरेदी करणे सुलभ करते. सर्व आवश्यक हेतूंसाठी रोख रक्कम उपलब्ध करून त्या ठिकाणी दिली जात नाही. अल्पकालीन वित्तीय स्रोत यामध्ये बघा आपल्याला नेक्स्ट पॉईंट सांगता येईल येणे असलेल्या खात्यावर बँकांकडून कर्जे. बघा, हा एक खेळत्या भांडवलाचा महत्त्वपूर्ण भाग असतो. यामध्ये प्रामुख्याने 2 प्रकार पडतात, एक फॅक्टरिंग आणि एक वचनपत्र. तर बघा फर्स्ट बघणार आहोत आपण फॅक्टरिंग म्हणजे काय. अल्पमुदतीसाठी जो काही वित्तपुरवठा केला जातो त्याची एक व्यावसायिक पद्धत म्हणून बघितली जाते. व्यावसायिक बँका आणि घटकांद्वारे जे दिले जाणारे लोकप्रिय क्रेडिट आहे. एक व्यावसायिक बँक आपल्या ग्राहकांची बिले किंवा पावत्या सवलत देऊन वित्त प्रदान करू शकते. अशा प्रकारे एखाद्या कंपनीला क्रेडिटवर केलेल्या विक्रीचे त्या ठिकाणी त्वरित पैसे मिळताना दिसून येतात. एक घटक आणि एक वित्तीय संस्था अशी जी क्रेडिट विक्रीतून होणाऱ्या कर्जाचे व्यवस्थापन आणि वित्त संबंध सेवा प्रदान करणे यात गुंतलेल्या संस्थांकडून दिल्या जाणाऱ्या विविध सेवांच्या कारणांमुळे फॅक्टरिंग जे आहे ते जगभरामध्ये प्रसिद्ध झालेलं आपल्याला दिसून येतं. व्यापारी बँकांकडून देण्यात येणाऱ्या बिल सवलतीच्या सुविधांमधून विक्री खाती देखभाल, जमा खाती करणे किंवा क्रेडिट कंट्रोल आणि बुडीत कर्ज संरक्षण, वित्तपुरवठा आणि सल्लागार इत्यादी सेवांचा समावेश यांच्यासह विविध प्रकारच्या सवलतींच्या सुविधांपेक्षा
भिन्न घटक सेवा त्या ठिकाणी देत असतात. सध्या परिस्थितीचा जर विचार करायचा झाला तर भारतातील फॅक्टरिंगला केवळ काही आर्थिक संस्थांद्वारे सहारा आधारावरती प्रस्तुत केले जाते. तथापि RBIने गठीत वर्किंग ग्रुप ऑफ मनी मार्केटच्या अहवालात बँकांना कॉर्पोरेट संस्थांना वेगवान अर्थपुरवठा करण्यासाठी फॅक्टरिंग विभाग स्थापन करण्यास प्रोत्साहित करण्याची शिफारस त्यामध्ये केलेली आपल्याला दिसून येते. तर यामधला सेकंड जो पॉईंट आहे वचनपत्र. बघा, वित्त पुरवठा कंपनी एकूण बिलाच्या दर्शनी मूल्याच्या 50 ते 85% इतकी रक्कम कर्जाऊ त्या ठिकाणी देऊ शकते. ग्राहकांनी दिलेले पैसे कंपनीकडे जमा होतात. कर्ज घेणाऱ्याला सेवा शुल्क, आगाऊ घेतलेल्या रकमेवर व्याज आणि बुडीत झालेले नुकसान त्या ठिकाणी सोसावे लागते. विनिमय वित्तपत्र, वचनपत्र, हुंड्याची बिले सूट देऊन बँक पैसे मिळवून देते. ही कागदपत्रे सवलत म्हणून बँकेसमोर सादर केली जातात. बँक ह्या कागदपत्रांमध्ये सूट देते आणि त्यातून सूट ग्राहकांच्या खात्यात रक्कम जमा करत असते. तर सवलतीची रक्कम बिलाच्या कालावधीसाठी व्याज रकमे इतकीच असते. मुदतीचे वित्त स्रोत. यामध्ये लास्ट पॉईंट आहे वाणिज्यिक दस्तऐवज. बघा, व्यापारी पत बाजार शॉर्ट टर्म फंड जमा करण्यासाठी ज्या काही फर्म आहे त्यांनी जारी केलेल्या असुरक्षित वचनपत्राचे प्रतिनिधित्व करत असते. USA यासारखे जे काही प्रगतशील देश आहे हे पैशाच्या बाजारपेठेचे महत्त्वपूर्ण साधन असलेले दिसून येतात. RBIने मनी मार्केटच्या वर्किंग ग्रुपच्या शिफारशीनुसार भारतीय निधी बाजारामध्ये व्यापारी पत बाजारात आणलेली आपल्याला दिसून येते. RBI जे आहे त्याने व्यावसायिक पेपर जारी करण्यासाठी कंपन्यांची पात्रता निश्चित करण्याच्या अटी घातलेल्या आहेत. केवळ स्टॉक एक्सचेंजमध्ये सूचीबद्ध असलेल्या ज्या काही कंपन्या आहेत त्यांची निव्वळ संपत्ती किमान जी आहे ती 10 कोटी आणि जास्तीत जास्त अनुमत बँक वित्त 2 कोटी, व्यावसायिक भांडवलाच्या मर्यादेच्या टक्केपेक्षा जास्त नसलेले व्यावसायिक पेपर देऊ शकतात. भारतातील व्यावसायिक कागदाचा परिपक्वता कालावधी जो आहे तो साधारणतः 91 ते 180 दिवसाचा असतो. हे त्याच्या दर्शनी मूल्यापासून सूटवर विकले जाते आणि त्याच्या किमतीवर कमी केले जाते. म्हणूनच या स्रोताद्वारे निधी उभा करण्याची किंमत ही सवलत आणि परिपक्वता कालावधी आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून या उद्देशाने कोणतेही व्याजदर पुरवलेले नाही. तर बघा, वाणिज्यिक पेपर सहसा अल्पावधीसाठी अतिरिक्त निधी गुंतवणुकीसाठी बँका, विमा कंपन्या, युनिट ट्रस्ट आणि कंपन्यांसह गुंतवणूकदारांकडून खरेदी केले जातात. ICICI आणि UTI द्वारे व्यावसायिक कागदपत्रे रेट करण्यासाठी भारतात क्रेडिट रेटिंग एजन्सीची स्थापना केलेली दिसून येते. बँक पेमेंटच्या तुलनेमध्ये कमर्शियल पेपर अल्प मुदतीसाठी वित्तपुरवठ्याच्या स्वस्त स्रोत आहे आणि बँक पतपुरवठा कालावधीतही ते प्रभावी असल्याचे सिद्ध होते. व्हिडिओमध्ये आपण अभ्यासलं अल्पकालीन वित्तपुरवठ्याचे स्रोत. थँक्यू.